मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या उपस्थितीत कोरोची इथं महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात ते बोलत होते. या मेळाव्याला विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, खासदार धैर्यशील माने, खासदार संजय मंडलिक, पालकमंत्री हसन मुश्रीफ, उद्योगमंत्री उदय सामंत, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, आमदार प्रकाश आवाडे, आमदार राजेंद्र यड्रावकर, आमदार मनीषा कायंदे, माजी खासदार निवेदिता माने, रजनीताई मगदूम, जिल्हाधिकारी अमोल येडगे आदी मान्यवर उपस्थित होते. खासदार धैर्यशील माने यांनी यंत्रमागधारकांच्या वीजदर सवलतीच्या अंमलबजावणीसह पंचगंगा प्रदूषणाचा प्रश्न सोडवण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली. विधान परिषदेचे उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी मुंबई ते दिल्ली भगवं तोरण हेच आमचं महिला धोरण असल्याचं सांगितलं. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी पंचगंगेसह अन्य नद्यांचे पूर बघितले, परंतु आज महिला मेळाव्यासाठी आलेला स्त्री शक्तीचा पूर थक्क करणार असल्याचं सांगितलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिला सुरक्षा अभियानासह महिलांच्या हितासाठी विविध योजना राबवणार असल्याचं सांगत महिला सशक्तीकरण अभियानातून राज्यातील 2 कोटी महिलांच्या जीवनात कायापालट होईल असा विश्वास व्यक्त केला. शेतीच्या शासकीय पाणीपट्टीच्या दरातील वाढीला स्थगिती देण्यासह यंत्रमाग वीजदर सवलतीची अंमलबजावणी करण्याची घोषणा केली. या मेळाव्यात जिल्हा महिला सशक्तीकरण अभियान, इचलकरंजीतील उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, भैरवनाथ शिक्षण आणि सेवाभावी संस्थेची नवीन इमारत आणि मोफत उपचार योजना, इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयाच्या नूतनीकरणाचे ऑनलाईन उद्घाटन करण्यात आलं. तसंच जिल्ह्यातील महसूल अधिकाऱ्यांना वाहनांच्या चाव्या प्रदान करत महिला लाभार्थ्यांना विविध लाभांचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरण करण्यात आलं.